झी 24 तास एक पाऊल पुढे। आपला जिल्हा आपली बातमीमध्ये आज आपण आढावा घेणार आहोत वसई विरार महापालिकेचा। बजेट 1354 कोटी एवढं असूनही काय स्थिती आहे महापालिकेची पाहूयात आमच्या या स्पेशल रिपोर्टमधून। मुंबईजवळ असलेलं वसई विरार शहर, लोकसंख्या 16 लाखांच्या आसपास। महापालिका स्थापन होऊन 4 वर्ष झाली तरी सुविधांच्या नावानं बोंबाबोंबच असल्याचं दिसून येतंय। वाहतूक कोंडी ही शहराची प्रमुख समस्या आहे। ड्रेनेज सुविधेचं नियोजन नसल्यामुळे थोड्याशा पावसानंही गुडघाभर पाणी साचतं। अनधिकृत बांधकामं झपाट्यानं शहरात वाढतायत। मात्र केवळ थातूर मातूर कारवाईचा दिखावा करत अनधिकृत बांधकामांना घरपट्टी आणि पाणीपट्टीही सहज मिळते। भरमसाठ टॅक्स भरूनही सुविधा मिळत नसल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत। महापालिका सर्वच क्षेत्रामध्ये सर्वच जे काय नागरी सुविधा आहेत त्याच्यामध्ये अपयशी ठरलेली आहे। उदाहरण द्यायचं झालं तर मोठ्या प्रमाणात नालासोपारा शहरामध्ये वाहतुकीचा प्रश्न आहे, अनधिकृत फेरीवाल्यांचा प्रश्न आहे। तर महापालिका टॅक्स आणि एलबीटीच्या माध्यमातून केवळ वसुली करत असल्याचा आरोप शिवसेनेनं केलाय। नगरपालिका पैसे वसुली, मग ती एलबीटी असेल, घरपट्टी असेल, पाणीपट्टी असेल, या पैसे वसुलीच्याकडे मात्र गांभीर्याने लक्ष देते, परंतु वाढतं अनधिकृत बांधकाम आणि त्यामुळे वाढणारी लोकसंख्या आणि त्यामुळे होणाऱ्या नागरी सुविधांवर परिणाम ह्याकडे लक्ष दिलं जात नाही। मात्र 100% परिपूर्ण नसलो तरी अधिकाधिक सेवा देण्यास आम्ही सक्षम असल्याचं सांगत शहरात कोट्यवधींची विकास कामं सुरू असल्याचं महापौरांनी सांगितलंय। अनेक विभागांवर आपण खर्च करतोय आणि मला असं वाटतं महापौरांनी आम्ही एकदम 100% त्याच्यात परिपूर्ण झालो असा भाग नाही, परंतु जास्तीत जास्त नागरी सुविधा लोकांपर्यंत कशा पोहोचतील या दृष्टीने माझे सर्व सदस्य आणि आम्ही सर्व पदाधिकारी अधिकारी देखील प्रयत्न करीत आहोत। सत्ताधारी प्रशासन कितीही विकास कामं झाल्याचं सांगत असले तरी किमान मूलभूत सोयी सुविधा मिळण्याची अपेक्षा शहरातले नागरिक व्यक्त करतायत। झी 24 ताससाठी प्रवीण नलावडे, वसई। झी 24 तास एक पाऊल पुढे।